या ठिकाणी दिली जाईल। तर अपर्णाताई यांच्या पवित्र शुभ हस्ते या ठिकाणी टी शर्ट प्लेयर ऑफ द मॅच सौ अपर्णा मनोज पाटील यांच्या पवित्र शुभ हस्ते आणि प्रत्येक मॅन ऑफ द मॅचला चॅम्पियन टी शर्ट या ठिकाणी दिली जातो आहे। तदनंतर इनर आहे खरं तर मयूर स्पोर्ट्स विराज स्पोर्ट्स मयूर म्हात्रे यांच्याकडून आणि त्याचबरोबर इनर आहे जॉन टी म्हात्रे यांच्याकडून ही ट्रॉफीज दिली जातो आहे। ड्रिंक फ्रूट्स एनर्जी ड्रिंक एनर्जीसाठी दिले जाणारे फ्रूट्स अशी अगदी भरघोस ही बक्षीस खरं तर मॅन ऑफ द मॅच प्लेयर ऑफ द मॅचसाठी आहेत। वेल प्लेड खूप छान खेळला। जाऊया कॉम्बॉक्सकडे सेकंड मॅच सुरू होतोय। परत एकदा आवाज असेल समीर सोमने सर। धन्यवाद अभिनंदन। पहिल्यांदा खरं तर गोलंदाज अक्षय दाभोलकरचं काय गोलंदाजी त्याने केली। पहिला चेंडू चौकार आला। वेलकम बॅक सर्वांचं पुन्हा एकदा सहर्ष स्वागत करतोय। आदरणीय संघर्ष योद्धा प्रीतमदादा म्हात्रे यांच्या वाढदिवसाचं औचित्य साधून आयोजित केलेली स्पर्धा सेकंड मॅच जयदुर्गा नागाव विरोधात 0511 गणेश कृपा नवीन शेवा। टॉस जिंकला नवीन शेवा टीमने, त्याने क्षेत्ररक्षण स्वीकारले। सलामीवीर सध्या मैदानात आहे समीर आणि त्याच्या साथीला चिंट्या। समीरने पहिला बॉल चौकार, दुसरा चेंडू निर्धाव। गोलंदाजी करतोय मयूर। पुढे ठेवला होता चेंडू बॅटची कडा आणि फाईन लेग क्षेत्रामध्ये पहा अजब गजब फिल्डिंगचा नजराना पाहायला मिळाला। खरं तर जर का वाकला नसता तर चौकारही गेला असता, म्हणून त्याने पायाने हा चेंडू मात्र अडवला। धावसंख्या ती 5। बॉडी बिल्डर आय थिंक भूषण त्या ठिकाणी आहेत, भूषण भोईर, चांगला प्रयत्न। तर समीर सर जाऊया परत एकदा सन्मानाने अतिथी कक्षाकडे। शोभा विवेक पाटील या ठिकाणी अतिथी कक्षामध्ये विराजमान आहेत। बोकडविरा ग्रामपंचायतीच्या विद्यमान सदस्या। मी विनंती करतोय अखिल घरात की प्लीज आपल्या पवित्र शुभ हस्ते शोभाताईंचा आदरपूर्वक सन्मान या मंचावरती करावा। फलंदाज बाद होतोय। पहिला धक्का नागाव टीमला। शोभाताई पाटील यांचा आदरपूर्वक सन्मान या ठिकाणी होतोय। तदनंतर मनोज पाटील प्लीज आपल्याला विनंती असेल आपण या समोर प्रेझेंटेशन बॉक्समध्ये याच्या पुढचे सर्व खरं तर सन्मान घेतले जातील। मी विनंती करतो आयोजकांना मनोज पाटील यांचा आदरपूर्वक सन्मान या ठिकाणी केला जाईल। प्रितेश चला मनोजजी पाटील यांचा आदरपूर्वक सन्मान केला जाईल। कबड्डीच्या मैदानातील वाघ आणि किंबहुना दबंग दिल्ली प्रो कबड्डीमधील कैक कबड्डीपट्टू कर्णधार या उरणकरांना थेट पाहण्यासाठी ज्यांचं एक छान कार्य राहिलं आणि रायगडची चाचणी किंबहुना होत नव्हती, ती रायगडची चाचणी करण्यासाठी प्रेझेंटेशन बॉक्समध्ये सन्माननीय मनोजदादा पाटील। तदनंतर नारायण पाटील आपल्याला विनंती असेल की प्लीज आपण आपला आदरपूर्वक सन्मान स्वीकारण्यासाठी चला। नागरी संरक्षण दल आणि तदनंतर अगदी होमगार्डच्या माध्यमानं कैक युवतींना आणि तदनंतर युवकांना पोलीस भरतीसाठी राहिलं योगदान शेतकरी कामगार पक्षाचे एक ज्येष्ठ कार्यकर्ते आदरणीय नारायणजी। मी विनंती करतोय प्रीतेशजी आपल्याला की आपल्या पवित्र शुभ हस्ते नारायण पाटील यांचा आदरपूर्वक सन्मान। तदनंतर निखिल गरत यांना विनंती असेल निखिलजी की आपण तयारीत राहायचं आहे आणि मुख्य मान्यवरांमधून अभिमन्यू पाटील यांचा आदरपूर्वक सन्मान। हरेंद्र गावंड आपणही या माजी सरपंच हरेंद्र गावंड यांचा आदरपूर्वक सन्मान या ठिकाणी केला जाईल आणि या कार्यक्रमाच्या अगदी निमित्ताने सन्माननीय मुख्य मान्यवरांमधून अभिमन्यू सरांचा आदरपूर्वक सन्मान। निखिलजी आपल्याला विनंती आहे आपल्या पवित्र शुभ हस्ते करावा। मॅच महत्त्वपूर्ण जरी असेल तरी मान्यवरांचा आदरपूर्वक सन्मान ही तेवढाच महत्त्वाचा आहे, कारण एवढ्या मोठ्या स्पर्धा अगदी राजेशाही थाटात साकारायच्या असतील तर पाडबल फार महत्त्वाचं आहे। आणि खरं तर या स्पर्धेच्या आयोजकांना हे पाडबल त्यांच्या पंखांना म्हणजे एवढ्या मोठ्या उंच भराऱ्या घेण्याचं धाडस आम्हाला केवळ या मान्यवरांमुळे मिळतोय आणि म्हणूनच त्यांचा आदरपूर्वक सन्मान अभिमन्यू सर यांचा आदरपूर्वक सन्मान इथं होतोय।
इतर सर्व पाहुण्यांचा परत एकदा पाहूया, परंतु तोपर्यंत आपण मॅचकडे वळूया. जाऊया. एकीकडे असणार नागाव, दुसरीकडे नवीन सेवा संघानं प्रथमतः क्षेत्ररक्षण स्वीकारले आणि फलंदाजीसाठी पाचारण करताना नागाव संघाचा मला वाटतोय पहिला मोहरा टिपला गेला. धाव संख्या 2 मोहरे टिपले गेले. धाव संख्या धावपटलावरती समीर सर 6च्या घरात. पहिल्या षटकाचा खेळ समाप्त झालाय. गोलंदाजी करत होता मयूर. मयूरने 2 विकेट घेतल्या. मयूरच्या विरोधात पहिल्या चेंडूवरती समीरने चौकार केसला होता. त्यानंतर त्याने त्याचं प्रत्युत्तर दिलं. 2 विकेट त्याने मात्र घेतल्या. 2 बाद 6. सेकंड ओव्हरमध्ये गोलंदाजीसाठी अनुज. स्विच हिट खेळण्याचा प्रयत्न. पंचांकडे जोरदार अपील. खिलाडी वृत्ती. पंचांचा निर्णय येण्याच्या अगोदरच फलंदाज विवेक जाधवने मात्र क्रीज सोडली. ही स्पोर्ट्समन स्पिरिट आहे. खोटं बोलून पर्यंत राहील. नवीन फलंदाज सध्या मैदानात चिरंजीव. पहिल्याच बॉलवरती विकेट घेतली ती अनुजने. बाद केलं विवेकला. जोरदार अपील. यष्ट्यांच्या समोर सापडलाय. शफलून खेळण्याचा प्रयत्न होता. आणखी एक धक्का दिलाय अनुजने नागाव टीमला. शफळून खेळण्याचा प्रयत्न होता आणि यष्ट्यांच्या अगदी समोर सापडला. चांगला निर्णय पंचांकडून. मेन अंपायरच्या भूमिकेत सध्या आपण पाहतोय रोहन पाटील. लेग अंपायरच्या भूमिकेत सुरेश म्हात्रे आणि राजेंद्र घरत सध्या थर्ड अंपायरच्या भूमिकेत. तदनंतर लेबर युनियन उरण तालुका अध्यक्ष जयवंत पाटील. आपल्याला विनंती असेल की प्लीज आपण आपला आदरपूर्वक सन्मान या ठिकाणी स्वीकारायचा आहे. जयवंत पाटील प्लीज. तर मला वाटतोय जयवंत तांडेल, माफ करा, या कार्यक्रमाच्या निमित्ताने प्रेझेंटेशन बॉक्सकडे चला. आपला आदरपूर्वक सन्मान त्या ठिकाणी होईल. मी विनंती करतोय आयोजकांना की प्लीज आपल्या पवित्र शुभ हस्ते जयवंत तांडेल यांचा आदरपूर्वक सन्मान. एक कामगार नेता आणि सातत्यानं मला वाटतोय ज्यांच्या युनियनच्या मार्फत अनेक गरीब गरजू विद्यार्थ्यांना किंवा अनेक ठिकाणी वेगवेगळे कार्य होत आहेत. साईराज यांच्या पवित्र शुभ हस्ते त्यांचा आदरपूर्वक सन्मान असेल. साईराज प्लीज. प्रेझेंटेशन बॉक्समध्ये जयवंत तांडेल यांचा आदरपूर्वक सन्मान आहे. मैदान अगदी अलीकडचा होता आणि त्या ठिकाणी रायगडची चाचणी होती कबड्डीची. तेव्हाही जयवंत तांडेल यांची उपस्थिती ही निश्चितच मंचावरती होती. जाऊया कॉम्बॉक्सकडे. समीर सर. अपील केली जाते. खरं तर स्विच झाला होता फलंदाज. लेफ्टी बॉलरच्या विरोधात स्विचिटचा फटका खेळण्याचा प्रयत्न. अनुजने आत्तापर्यंत 4 चेंडू फेकले. त्यामध्ये 2 विकेट. ऑन हॅट्रिक होता, परंतु तिसरा चेंडू आला निर्धाव. त्यानंतरचा चेंडू देखील निर्धाव. पहिल्या षटकामध्ये 6 धावा आल्यात. 2 विकेट गेल्या होत्या. एकूण आत्तापर्यंत 4 विकेट गेल्यात. फक्त 6 धावा आहेत त्या जयदुर्गा नागाव टीमच्या. 0511 गणेश कृपा नवीन सेवा टीमने टॉस जिंकला. कर्णधाराने निर्णय घेतला क्षेत्ररक्षण करण्याचा आणि तो सार्थ ठरवलाय दोन्ही गोलंदाज मयूर आणि त्याचबरोबर अनुजने. टप्पा पडतोय. वळण घेतोय. ही नैसर्गिक देणगी आहे लेफ्टी बॉलरला. रायटी बॅटरच्या विरोधात त्याचा टप्पा पडला की बाहेरच्या दिशेनं वळण घेतो. हे सर्वांनाच ठाऊक आहे आणि या निसर्गदत्त देणगीचा अचूक फायदा उचलतोय तो गोलंदाज अनुज. हा दुसरा सामना चालू आहे. पहिला सामना जिंकला तुषार स्पोर्ट्स मुळेखंड टीमने. पुढे ठेवला होता चेंडू. चिप केलंय कव्हरच्या वरतून. हा फटका. आउटफील्ड फास्ट आहे.
बॉल थांबणार नाही, जाईल सीमारेषा पार. फलंदाज विराटच्या बॅटमधून येतोय चौकार. सतीश पाटील माजी उपसरपंच पागोटे यांचं शुभागमन या ठिकाणी आहे. प्रथमतः त्यांचं मनस्वी सहर्ष स्वागत. नभात दिसणारा चंद्र अगदी सुरेख आहे, खेळही तेवढाच सुरेख मैदानावरती आहे. आणि पाहूया सेकंड मॅच सुरू आहे. एकीकडे नवीन शेवा तर दुसरीकडे आपल्याला पाहायला मिळतोय तो नागाव. सतीश सरांचं शुभागमन झालंय, त्यांचा आदरपूर्वक सन्मान आमच्या आयोजकांच्या वतीनं होईल, परंतु थोडासा आस्वाद घेतील छानशा सामन्याचा. प्रेक्षकांची गर्दी प्रचंड आहे क्रीडांगणावरती. उरण म्हटल्यानंतर प्रेक्षक मैदानावरती खूप मोठ्या संख्येने असतातच. उरण प्रीमियर लीगला देखील आपण प्रेक्षकांची गर्दी प्रचंड पाहिली. पाठलाग केला होता चेंडूचा लेफ्टी बॅटरने. पडझड झाले, विकेट गेल्यात, परंतु 8 धाव सावरावा लागेल. संघर्ष योद्धा या स्पर्धेचं नाव आहे. संघर्ष मैदानात जय दुर्गा नागाव टीमला करावा लागतोय नवीन शेवाच्या विरोधात. धावफलक 10. थर्ड ओव्हरमध्ये मयूर तिसरं षटक घेऊन. हर्षद आणि त्याच्या साथीला आहे तो विराज. विराजच्या बॅटमधून एक चौकार आलाय. धावांची गरज आहे नागाव टीमला. टप्पा किती अचूक ठेवलाय. आतापर्यंत गोलंदाजांनी सरशी केली या क्रीडांगणावरती. ज्यावेळी विकेट किंवा क्रीडांगण असं खुणावतोय की गोलंदाज सरशी करतायत, त्यावेळी फलंदाजांनी बॅकलिप छोटी करून सिंगल डबल जर का घेतल्या तर मला असं वाटतं एक चांगली धावसंख्या उभारून सेकंड इनिंगमध्ये धावांचा पाठलाग करत असताना आपल्या गोलंदाजांचा चांगला वापर करून आपण एक सामना जिंकू शकतो. वाईड यॉर्कर टाकण्याचा प्रयत्न होता, पंच इथे दंडित करतायत. एक्स्ट्राच्या स्वरूपात 1 धाव. धावफलक 11. सर्व क्रिकेट रसिकांचा मी सहर्ष स्वागत करतोय. थंडी हळूहळू वाढली आता. शेतकरी कामगार पुरस्कृत ही स्पर्धा 190 विधानसभेचा आश्वासक चेहरा संघर्ष योद्धा प्रीतमदादा चषक 2025. दमदार स्ट्रोक मिड विकेटला. खुलं क्षेत्र होतं, त्या क्षेत्रात दिला भिरकावून चेंडू, जाईल सीमारेषा पार. चौकार. जमो सिंगल डबल एखादा खराब चेंडू मिळाला की त्यावरती आक्रमण करावं लागणार आहे जय दुर्गा नागाव टीमला. मागच्या मॅचमध्ये 31चं टार्गेट होतं, सहजरित्या पाठलाग झाला. किमान 40 ते 45 धावा हव्यात. 5 षटकं, 9ची सरासरी, 8ची सरासरी, 42-45च्या आसपासचं टार्गेट मला असं वाटतंय माफक ठरेल. फुलटॉस बॉल. भलेही कोणती धावसंख्या तुम्हाला शाश्वती देत नसेल, परंतु कंडिशन्स ओळखता सध्याची घडी एकच सांगते की 42 ते 45च्या आसपास किमान धावा असायला हव्यात. सिंगलने स्कोर मात्र जाऊन पोहोचलाय. थर्ड ओव्हरमध्ये 16 जय दुर्गा नागाव. नेक्स्ट मॅच अजय 74 अक्कादेवी मोठी जुई आणि त्यांच्या विरोधात दीक्षा राणी अन्विक स्पोर्ट्स एशी देवदांडा. या दोन संघादरम्यान पुढची लढत होईल. ऑफ ड्राईव्हचा स्ट्रोक आणि ते गोलंदाजाने चुकी केली, विकेट किपरने चुकी केली. डोळा देखत मात्र ते 1 धाव चोरले. धावसंख्या 17. दीक्षा राणी अन्विक स्पोर्ट्स एशी देवदांडा. नेक्स्ट मॅच साठी आपण दोन्ही टीम सज्ज राहा. डीजे मास्टर
प्रेक्षकांची गर्दी हळूहळू आणखी वाढायला सुरुवात झाली. स्पर्धेचा उद्घाटन सोहळा संपन्न झाला. पहिला सामना जिंकला तो तुषार स्पोर्ट्स मुळेखंड संघाने. हा दुसरा सामना इथे रंगतोय. एकूण 8 संघ आज या स्पर्धेमध्ये खेळणारे. डे नाईटचं स्वरूप आहे. आज थोडी उशिराने स्पर्धा सुरुवात झाली कारण उद्घाटन सोहळा होता. उद्या ठीक 4 ते 4:30 वाजता मॅचेसला मात्र सुरुवात होईल. धावफलक 17 इन फ्रंट ऑफ स्क्वेअर. बॉल पूल केलाय, सक्सेसफुल ठरलाय. लेफ्टी बॅटर सध्या करतोय आक्रमण. नवीन शेवाच्या विरोधात नागावचा षटकार. हर्षदच्या बॅटमधून मात्र हा षटकार आला. 3 ओव्हरचा खेळ समाप्त झाला आणि धावफलक आत्तापर्यंत 23. 5 चर्चा चालू होती. 45-42च्या आसपासची धावसंख्या माफक ठरेल आणि आता त्या दिशेने हळूहळू वाटचाल करायला सुरुवात झाली. या खेळपट्टीवरती तुम्ही दबाव घेऊन खेळणार की धावा होत नाहीये, गोलंदाजांची सरशी होते, थोडा दबाव अतिरिक्त आपल्यावरती आहे, या गोष्टींचा विचार केला तर धावा अजिबात होणार नाही. बिनधास्तपणे खेळावं लागेल आणि हे करून दाखवलंय लेफ्टी बॅटर हर्षदने. बिनधास्तपणे तो खेळतोय. या मॅचच्या अगोदरच्या मॅचमध्ये देखील मुळेखंडचा जीवितने देखील तेच केलं आणि त्याचा साथीदार निहार मात्रेने देखील तेच केलं. तरच या मैदानावरती धावांची जमवाजमव संघासाठी होऊ शकते. 24 लाईव्ह इव्हेंटची टीम स्पर्धेचं लाईव्ह टेलिकास्ट करत असताना वेळेच्या बाबतीत सर्व टीमला आम्ही विनंती करतोय की सहकार्य करा. पहिल्या 20 मिनिटांमध्ये तुम्हाला 4 षटकं कंप्लीट करायची आहेत. हे बंधनकारक असेल कारण डे नाईट फॉर्मॅट आहे या स्पर्धेचा. 5 ओव्हरच्या मॅचेस आपण खेळवतोय. दोन्ही संघांचे समर्थक या ठिकाणी उपस्थित आहेत. मगाशी मंचावरती देखील अनेक मान्यवरांची मांदी आली तुम्हाला पाहायला मिळाली. सर्वांचं आपण स्वागत केलं. शेतकरी कामगार पक्षाचे सर्व युवा नेतृत्वांच्या शुभ हस्ते पाहुण्यांचा आपण सत्कार येथे संपन्न केला आणि या युवा नेतृत्वानेच साकारलेली ही स्पर्धा संघर्ष योद्धा चषक, प्रीतमदादा चषक. शॉट थर्डमॅनला झाले चूक. बॉल चाललाय सीमारेषा पार. धावा येत आहेत नागाव टीमसाठी. चौकार. पिरकोन टीमने काय चुकी केली त्याचं विश्लेषण आपण केलं की विशाल गावणच्या बॅटमधून धावा येत होत्या. तोही लेफ्टी होता, हाही लेफ्टी आहे. त्याचा साथीदार चांगला आहे. संयमाचं क्रिकेट खेळतोय. स्विच हिटचा फटका, कम्मालीचा फटका. नो बॉल कॉल केलाय आणि +4. एकूण 5 धावा जोडल्या जात आहेत धाव फलकावर नागावच्या. फटका खेचलाय फलंदाज विराज जाधवने. तोही चांगल्या टच मध्ये दिसतोय. 5 धावा जोडल्या जात आहेत. 5 धावेने स्कोर जाऊन पोहोचला आता 32 वर. 32. 32 धावा धाव फलकावरती आहेत. नेक्स्ट बॉल फ्री हिट असेल. पहिल्या ओव्हरमध्ये फक्त धावा आल्या होत्या 6. दुसऱ्या ओव्हरमध्ये धावा आल्या होत्या 4. विकेट गेल्या 4. एकूण धावा झाल्या होत्या 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर 10 आणि तिसऱ्या षटकात धावा आल्या त्या 13 आणि या षटकाच्या सुरुवातीलाच आक्रमण झालंय. एकच चेंडू फेकला गेला आणि धावा आल्या त्या 9. सामना बदलत असताना खेळ बदलायला कधीच वेळ लागत नाही असं म्हणतात आणि तो खेळ बदलवलाय या दोन्ही फलंदाजांनी नागावच्या. बाउन्सर इथे टाकला. क्रीजचा चांगला वापर करायचा होता परंतु पंच सांगतायत की दिशा खराब आहे. ही खेळपट्टी खरं तर समांतर आहे. आमच्यासाठी अंदाज बांधणं कठीण काम आहे. सिंगल. फ्रीट कंटिन्यू असेल. धावसंख्या 33-33. चर्चा चालू होती 5 ओव्हरमध्ये 42-45. आता त्याही पेक्षा अधिक धावा होण्याची शक्यता आहे. दोन्ही फलंदाज हर्षद आणि त्याच्या साथीला आहे तो विराज नागाव टीमचा चांगली कामगिरी करत असताना हा दुसरा सामना आजच्या रात्रीतील. पहिली रात्र. आणखी एक व्हाईट बॉल. दबाव दबाव संपूर्णतः आता गोलंदाजावर. विकेट येत होत्या
धावांची जमवाजमव होत नव्हती त्यावेळी सहजरित्या गोलंदाजी बहरात आलेली दिसत होती, परंतु आता जशा धावा आल्या तसा दबाव संपूर्णतः शिफ्ट झालाय गोलंदाजी करणाऱ्या नवीन सेवा संघावर. 2 चेंडू वाईड टाकलेत आणि बरंच वाटते एकही चेंडू नाहीये, एकच चेंडू फेकला गेलाय. त्यानंतरचा चेंडू होता नो बॉल, त्यावरती आला चौकार. त्यानंतरचे 2 वाईड, म्हणजे मागच्या एका चेंडूवरती तब्बल धावा आल्यात त्या 11 धावा आल्यात फक्त एका चेंडूमध्ये. चौथं षटक आदित्यचं महागडं ठरतंय. नागाव टीमसाठी धावा येत आहेत. जयदुर्गा नागाव विरोधात 0511 गणेश कृपा नवीन सेवा एका चांगल्या धावसंख्येकडे वाटचाल करत असताना या षटकामध्ये एक मोठं षटक बनेल का नागाव टीमसाठी. आणखी एक नो बॉल कॉल केलाय. कदाचित रनआउटची विकेट. यस, बॅटर आउट आहे रनआउटच्या स्वरूपात, परंतु इट्स अ नो बॉल. नेक्स्ट बॉल पुन्हा एकदा फ्री हिट असेल. बरंच काही या षटकामध्ये आदित्यच्या घडत असताना नो बॉल आले. एक नो बॉल आला, त्यावरती स्विचिटचा चौकार. त्यानंतर फ्री हिट होता. 2 वाईट बॉल आले. परत एकदा नो बॉल टाकलाय नितेश सर आणि त्यावरती रनआउटच्या स्वरूपात फलंदाज मात्र बाद झालाय. ही एक जमेची बाब झालेली आहे. मागच्या एका चेंडूमध्ये आदित्यने तब्बल धावा दिल्यात, त्या 13. पहा एक चेंडू किती घातक ठरतोय आदित्यचा. कदाचित एखाद षटकार आला असता तर पुढचाही चेंडू फेकला गेला असता. म्हणून एक्स्ट्राज बेसिक्स ज्या आहेत त्या फार महत्त्वाच्या आहेत क्रिकेटमध्ये. तुम्ही कुठेही जा, कोणतेही क्षेत्र निवडा, बेसिक्स क्लिअर करणं फार गरजेचं आहे. धावसंख्या आत्तापर्यंत 35. योगेश घरत आलाय नवीन फलंदाज मैदानात. फ्रीटचा बॉल पूल केलाय, पाठवलाय सीमारेषा पार. योगेशने आल्या आल्या केलं आक्रमण, षटकार. कडून पहिल्या 2 षटकांमध्ये फक्त 10 धावा, 4 विकेट गेल्या होत्या. पडझड मोठी झाली होती. फलंदाज मी विशेष कौतुक करेल हर्षद आणि त्याचबरोबरीने विराट, ज्यांनी या डावाला आकार दिला. मैदानात थांबले, ते चेंडू जाऊ दिले. त्यांनी पाहिलं जिथे खराब चेंडू मिळाला तिथे त्याने आक्रमण केलं. धावांची जमवत सिंगलने केली, डबलने केली, चौकार मारले, षटकार मारले. एक षटक त्यांना आता असं मिळालंय की ज्या षटकांमध्ये धावांचा ओघ म्हणता येणार नाही, तर धावांचा पूर मात्र आलेला आहे. 41 धावा, 41. चौथं षटक. आणखी एक तडाखा, लाल सलाम, षटकार. तर आदित्यने गोलीगत धोका दिलाय नवीन सेवा संघाला. 3 ओव्हरमध्ये फार कमी धावा होत्या, जवळजवळ 25-26च्या आसपास, 23च्या आसपास. आणि या षटकामध्ये काय धावा खेचल्यात. सलग 2 षटकार खेचले ते योगेश घरतने, जो मैदानात आला आणि त्याने आक्रमणालाच मात्र सुरुवात केली. थोडा प्रश्न पडला असेल आता प्रेक्षकांना, कदाचित जयदुर्गा नागाव टीमने बॅटिंग ऑर्डर उलटी तर केली नाही ना, कारण सुरुवातीचे 4ही फलंदाज काहीच करू शकले नाहीत. ते स्वस्तात बाद झाले. मिडल ऑर्डर कामी येत असताना जयदुर्गा नागाव टीमसाठी कदाचित तिसरा. स्क्वेअर लेगला फिल्डर जज करतोय, बॉल चाललाय सीमारेषा पार. सलग तिसरा षटकार नागावच्या योगेश घरतच्या बॅटमधून. धमाका षटकार.
डेंजरस बॅटिंग सध्या मैदानात योगेश खरत कडून आदित्यच्या विरोधात जोरदार आक्रमण. धावा झाल्या त्या तब्बल 53. 53. फुल टॉस आणि आता मात्र क्षेत्ररक्षक आहे मिड विकेटला, झेल घेतोय फलंदाज बाद होईल योगेश खरत. जुई आणि त्यांच्या विरोधात दीक्षा राणी अन्विक स्पोर्ट्स एशीदेव दांडा या दोन्ही टीमच्या कॅप्टनला मी रिक्वेस्ट करतोय की टॉस करण्यासाठी आपण त्वरित मंचाच्या दिशेने यावं. सलग 3 षटकार खेचले योगेश खरतने आणि त्यानंतर मात्र त्याची विकेट आली शेवटच्या चेंडूवरती. अद्यापही षटक समाप्त झालेले नाहीये. आदित्यचं शेवटचा चेंडू आहे. तब्बल धावा झाल्या त्या 53. नवीन शेवा काय सुरुवात केली होती. पहिल्या 2 ओव्हरमध्ये फक्त धावा दिल्या होत्या 10. फुल टॉस बॉल. पुन्हा एकदा आक्रमण केलंय मिड विकेट मध्ये. क्षेत्ररक्षक पाहत राहिले. बॉल गेलाय सीमारेषा पार. नो बॉल +4 एकूण 5. हॅलो. नागाव अंबिकावाडी नागाव या टीमसाठी एक सुवर्ण संधी आहे. DK ग्रुप उरण यांच्याकडून षटकार हॅट्रिक 2000, चौकार हॅट्रिक 2000 आणि विकेट हॅट्रिक 2000 या प्रत्येक हॅट्रिकसाठी नकद राशी DK ग्रुप उरणकडून 2000 दिले जातील. कल्पेश भोसले DK ग्रुप यांच्याकडून ही सुवर्ण संधी आहे. गोल्डन चान्स आहे. आपण ऑन स्क्रीन वरती पाहत आहेत आमचे तिसरे पंच कशा प्रकारे अगदी निर्णय खरं तर सुवर्ण मध्य साधलं जाईल. निर्णय आमच्यापर्यंत येईल, पोहोचविलं जाईल आणि थेट परत एकदा मॅचला सुरुवात होईल. नेक्स्ट मॅच असणार आहे ऑन फील्ड डिसिजन. अंपायर नो येस. तर इट्स अ नो बॉल कॉल बाय थर्ड अंपायर. नो बॉल प्लस एकूण 4 अशा एकूण 5 धावा. 5 धावा जोडल्या जातात. या ओव्हरमध्ये तब्बल 3 नो बॉल. व्हाईट बॉल टाकले ते मात्र 2. लांब लचक षटक आदित्यचं. तदनंतर आपण पाहू शकाल पहिल्या क्रमांकाची ट्रॉफी चमचमती, दुसऱ्या क्रमांकाची ट्रॉफी आकर्षक, तिसऱ्या क्रमांकाची ट्रॉफी आणि सुंदर दिसणारी चौथ्या क्रमांकाची ट्रॉफी. 4ही चषक शिवम डेव्हलपर्स चे ओनर शिवम शंकर तांडेल यांचं शुभागमन या ठिकाणी आहे. वेलकम, स्वागत आहे शिवम तांडेल. तिसरा व्हाईट बॉल. 3 नो बॉल टाकलेत आता. तिसरा व्हाईट बॉल. काय षटक लांब लचक राहिले. नवीन सेवाचं विचारही त्यांना बसत नाहीये. 2 षटकानंतर कदाचित एखाद्याची रेंज गेली असेल नवीन शेवाच्या पाठीराख्याची, तर त्याला आता टेन्शन आलं असेल नक्की आपलाच मॅच पाहतोय की काय. कारण 2 ओव्हरमध्ये 10 धावा देत 4 विकेट घेतल्या होत्या नागाव टीमच्या. काय खेळला योगेश खरत, हर्षद, त्याचबरोबरीने विराज. कमालीची फलंदाजी राहिले. पुन्हा एकदा नो बॉल कॉल केलाय. फ्रंट फुटचा नो बॉल. नो बॉल +1 एकूण 2 धावा.
कदाचित पाठीराखे म्हणत असतील की 2 भीमर टाकून नो टाकले असते चालला असता. तब्बल धावा झाल्या ते 61. अशा गोष्टी घडतात क्रिकेटमध्ये. बऱ्याच वेळा मी पाहिलेलं आहे की एखादा तुमचा चांगला गोलंदाज असतो, भरवशाचा गोलंदाज कधी कधी अशा चुका करतो, परंतु त्याचा दिवस खराब असतो, त्याला काहीच करू शकत नाही. तब्बल 38 धावा आल्या त्या ओव्हरमध्ये. आपण विचार करत होतो की 5 षटकांमध्ये 42-45 व्हायला पाहिजेत, इथे एका गोलंदाजाने 38 दिल्यात. म्हणून क्रिकेटमध्ये कधीच अंदाज बांधायचे नसतात, तुमचे अंदाज फेल ठरतात. क्रिकेट नेहमी त्या अंदाजांना चपराक देत असतो. नेक्स्ट बॉल, अर्थातच शेवटचा चेंडू, फ्रेडचा बॉल. प्रयत्न करतोय, गिरकी घेतली खरं तर फलंदाजाने हा फटका खेळत असताना. शेवटी हे षटक मात्र समाप्त झालंय. 4 षटकांचा खेळ समाप्त झाला आणि धाव संख्या आहे ती 62. 62 धावा. जास्त वेळ घेऊ नका. आणि याच दरम्यान अतिथी कक्षामध्ये विराजमान असणारे सन्माननीय मान्यवर आदरणीय सूर्यकांत पाटील, ग्रामसुधारणा मंडळाचे बोकडविऱ्याचे माजी अध्यक्ष, तदनंतर सतीश पाटील, ग्रामपंचायतीचे सदस्य पागोटे, तदनंतर शिवम तांडेल, अमर म्हात्रे यांना विनंती असेल आपण या अतिथी कक्षाकडे जाऊया. टॉस बॉक्सकडे अजय 74 अक्कादेवी चॅम्पियन मोठीजुई विपक्ष येशीदेव दांडा या दोन्ही संघाच्या संघनायकांमध्ये होईल. बॉल सीमा रेषा पार, षटकार आलाय. धावांचा प्रचंड ओघ या मॅच मध्ये जय दुर्गा नागाव टीम कडून. योद्धा प्रीतम दादा यांच्या वाढदिवसाचं औचित्य साधून आयोजित करण्यात आलेली स्पर्धा आजची पहिली रात्र, उद्घाटन सोहळा आणि त्यानंतर मात्र हा दुसरा सामना. पहिला सामना जिंकला तुषार स्पोर्ट्स मुळेखंड संघाने, सहजरित्या त्याने विजय प्रस्थापित केला. सुरुवातीला आपण पाहिलं की पहिल्या 2 षटकांमध्ये नवीन सेवा टीमने बांधून ठेवलं होतं नागाव टीमला. 2 ओव्हरमध्ये फक्त धावा दिल्या होत्या, 10 विकेट घेतल्या होत्या, 4. त्यानंतर लेफ्टी बॅटर हर्षद आणि विराज जाधव यांनी जी फलंदाजी केली, योगेश घरत आला, त्याने 3 षटकार मारले आणि आदित्यने केलेली खराब कामगिरी या जोरावरती हा संघ जाऊन पोहोचलाय. शेवटच्या षटकाचा पहिला चेंडू फेकला, त्यावरती षटकार. 68 धावसंख्या. शेवटचा षटक. हा वेगवान चेंडू होता, स्विचिट खेळण्याचा प्रयत्न. खरं तर स्टान्सच पूर्णपणे बदली केला होता, स्विच झाला होता बॅटर. प्रेक्षक आनंद घेत असताना नागाव टीमच्या या फलंदाजीचा 69 धावा. लास्ट ओव्हरमध्ये गोलंदाजीसाठी भूषण. फटका फसलाय. विकेट कीपर जज करतोय आणि ते झेल मात्र टिपला जातो. याच खरं तर षटकाची गरज आहे. कमी धावसंख्येचं षटक हवंय सध्याच्या घडीला नवीन सेवा टीमला.
चांगलं षटक नेहमी टाकत असतो नवीन सेवा टीमसाठी. परिस्थिती देखील चांगली होती परंतु चुका होतात. मला असं वाटते की आदित्यने हे षटक विसरावं. हा सामनाच त्याने विसरावा की झालं गेलं ते गंगेला मिळालं, परंतु पुढच्या मॅचेसमध्ये आणखी चांगली कामगिरी. कारण क्रिकेटर्स हे चुकांमधूनच घडत असतात. सगळेजण चुकतात, समालोचक चुकतात, पंच चुकतात, खेळाडू चुकतात, परंतु त्या चुकांचं परिमार्जन करून सुधारणा करणं हे देखील तितकंच महत्त्वाचं आहे. नवीन फलंदाज मैदानावरती 9व्या क्रमांकावरती राभेत आलाय. फुलटॉस बॉल समोर खेचला अगदी लॉंग ऑफला. फक्त एकच धाव. एकेरी धावसंख्येने स्कोर मात्र जाऊन पोहोचला आता 70 वरती. एक सर्वोच्च धावसंख्या आतापर्यंतची उभारले ती जयदुर्गा नागाव टीमने. तब्बल धावा आहेत त्या 70. अंतिम षटक भूषण भोईर गोलंदाजी करतायत. चांगली गोलंदाजी केली. पहिल्या बॉलवरती षटकार जरूर आला परंतु त्यानंतर भूषणने नक्कीच कमबॅक केलंय, परंतु हा चेंडू वाईट टाकला जातोय. मगाशीच उल्लेख केला ही खेळपट्टी समांतर आहे. जजमेंट करणं कठीण काम आहे समालोचकांसाठी. एखादा चांगला चेंडूला आम्ही वाईट देखील बोलू आणि एखादा वाईट बॉलला देखील चांगला चेंडू असं आम्ही नक्कीच वक्तव्य करू, कारण खेळपट्टी समांतर आहे. एकेरी धाव संख्येने धाव फलक 71. 71 धावा धाव फलकावरती. 5 षटकांचा सामना. अंतिम षटक हॅमर केले अक्षरशः. हुकचा जबरदस्त फटका. बॉल फाईन लेगला. काय फलंदाजी चालू आहे विराज जाधव कडून. आणखी एक षटकार. वैयक्तिक 27 धावांचं योगदान विराज जाधवचं. संघाची धावसंख्या तब्बल 77. खुला एन्काउंटर केलाय नवीन सेवा संघाचा जयदुर्गा नागाव टीमने. पहिल्याच धावात खोदून काढला हा चेंडू. कमालीची फटकेबाजी. लॉंग ऑफला फिल्डिंग. 2 धावा सहजरित्या जोडल्या जातील. 77 होत्या, त्यामध्ये 2 ऍड करूया. 79. कदाचित तिसरीसाठी पलटतायत आणि तिसरी धाव फलंदाज बाद. 77 + 2 79 आणि 80 धावसंख्येचं लक्ष्य. 1 शॉट. ओके, तर एकच धाव जोडली जाणार. 77 + 1 78. 79 धावसंख्येचं लक्ष्य ठेवण्यात आलेलं आहे. 0511 गणेश कृपा नवीन सेवा संघाच्या विरोधात. पहिल्या 2 ओव्हरमध्ये फक्त धावा आल्या त्या 10. त्यानंतर 3 ओव्हरमध्ये तब्बल धावा कुठल्या 68. त्यामध्ये सर्वाधिक मोठं योगदान राहिलं विराज जाधवचं. त्याला साथ दिली हर्षदने. खरं तर हर्षदने आग लावली, वनवा पेटवला तो योगेश घरत आणि विराज जाधवने. योगेश घरतचे ते 3 षटकार विसरून चालणार नाही. मागच्या 3 षटकांमध्ये 68 धावा आल्या तब्बल. 79चं टार्गेट आहे. 5 ओव्हरमध्ये 79 धावा चेस डाऊन करायचे आहेत. 0511 गणेश कृपा नवीन सेवा टीमला. कुठेही जाऊ नका मित्रांनो. तेवढीच आग, तेवढीच धमक फलंदाजीमध्ये आहे नवीन सेवा टीमची. नक्कीच या धावांचा पाठलाग ते देखील करू शकतात हे ठाऊक आहे नागाव टीमला. परंतु जशी दुसऱ्या डावाला सुरुवात होईल या आपण ऐकूया पुन्हा एकदा कॉमेंट्री बॉक्समध्ये महाराष्ट्रातील नामवंत निवेदक रायगड भूषण नितेश पंडित सरांना. अतिथी कक्षातील मान्यवरांच्या स्वागताकडे अतिथी कक्षामध्ये विराजमान असणारे ग्रामसुधारणा मंडल बोकडविऱ्याचे अध्यक्ष सरसेनापती आदरणीय सूर्यकांतजी पाटील. मी अप्पांना विनंती करेन, किरण पाटील प्लीज आपल्या पवित्र शुभहस्ते सन्माननीय पाहुण्यांचा आदरपूर्वक सन्मान प्रेझेंटेशन बॉक्समध्ये करावा. शेतकरी कामगार पक्ष युवा उरण यांच्या माध्यमानं आयोजित केलेल्या या प्रकाश जोतातील टुर्नामेंट्समध्ये एक बॉडी बिल्डर तथा ग्रामसुधारणा मंडळाचे अध्यक्ष आदरणीय सूर्यकांत पाटील, भारत पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेड BPCLचे एक अधिकारी तथा
सन्माननीय पाहुण्यांचा आदरपूर्वक सन्मान या ठिकाणी होताना दिसतोय। तदनंतर शिवम तांडेल या ठिकाणी उपस्थित आहेत। सलामीची जोडी मैदानात उतरतोय तोपर्यंत अतिथी कक्षातील मान्यवरांचा सतीश पाटील पागोटे ग्रामपंचायतीचे सदस्य त्यांचा आदरपूर्वक सन्मान या ठिकाणी होताना दिसेल। आदरणीय सतीश पाटीलांचा सन्मान होईल। सौंदर्याचं प्रतीक सुगंधित पुष्पगुच्छ। बॉलमॅन प्लीज बॉल चेंडू द्यायचे आहेत मैदानाकडे। सन्माननीय सतीश पाटील यांचा आदरपूर्वक सन्मान आपण ऑन स्क्रीनवरती पाहू शकाल। आलेला पाहुणा देवासमान आहे। आजची रात्र ही महत्त्वपूर्ण आहे कारण सुरुवातीची आहे। फर्स्ट इम्प्रेशन इट इज लास्ट इम्प्रेशन असं म्हटलं जातोय आणि पहिल्याच रात्रीत एक आगळा वेगळा प्रभाव आमच्या या आयोजकांनी टाकला आणि जर उद्घाटन सोहळा एक दैदिप्यमान पाहायला मिळाला तर सतीश पाटील प्रेझेंटेशन बॉक्समध्ये आपला आदरपूर्वक सन्मान स्वीकारतायत। तदनंतर शिवम तांडेल शंकर तांडेल यांचे चिरंजीव जवाहरलाल नेहरू पोर्ट अथॉरिटीमध्ये अनेक खरं तर एक सुसज्ज कामं शंकर तांडेल यांच्या शिवम डेव्हलपर्स किसनजी सुतार आपल्याला विनंती केली जाईल की आपल्या पवित्र शुभ हस्ते शिवम तांडेल यांचा आदरपूर्वक सन्मान पहिला दुसरा तिसरा आणि चौथा क्रमांक या क्रमांकासाठी आकर्षक चषकांची नवलाई पाहायला मिळतोय। ट्रॉफी सेक्शनमध्ये किसनजी सुतार आपल्याला विनंती असेल आपल्या पवित्र शुभ हस्ते सन्माननीय शिवम तांडेल यांचा आदरपूर्वक सन्मान या मंचावरती करूया आणि थेट जाऊया मैदानाकडे। 79 धावांचा पाठलाग करताना 30 चेंडूंचा खेळ असणार आहे। कशा प्रकारे पाठलाग करतोय नवीन सेवा संघ, कारण आत्तापर्यंत जयदुर्गा नागाव या संघानं 5 षटकांमध्ये 77 धावा 78 धावांचं एक भलं मोठं आव्हान रचलं आहे। 79 धावांचं टार्गेट उभं केलं आहे। एक भलं मोठं टार्गेट कसं चेस केलं जाईल किंबहुना एवढा मोठा टार्गेट, कारण जर सुरुवातीला पाहिलं समीर सर की आपण धावपट्टीचा ज्या वेळेला अगदी सुरुवातीला दुपारी 4 नंतर या धावपट्टीवरती गेल्यानंतर त्या धावपट्टीवरती बघितलं की धावपट्टी गोलंदाजांना या वेळेला निश्चितच पूरक ठरेल। शिवम तांडेल टॉससाठी लास्ट कॉल मोठी जुई संघाच्या संघनायकाला विनंती असेल अजय 74 अक्कादेवी चॅम्पियन विपक्ष येशीदेव दांडा या दोन्ही संघाच्या संघनायकांना फायनल टॉस लास्ट फायनल पुकार असेल। खरं तर आजच्या रजनीतील आजच्या दिवसातील अतिशय सुरेख सुरुवातीलाच आल्या पहिल्या चेंडूवरती कर्पूस समाचार घेतला। चेंडू डीप मिड विकेटकडे टोलवलाय तोपर्यंत एक धावसंख्या तू मै करता करता 2 धावसंख्या पूर्ण केली। सलामीला आलेला मात्र जतीन 2 धावसंख्या पूर्ण करतोय आणि 2 धावसंख्येबरोबर धावसंख्या धावपटलावरती 2 वधारली। धावसंख्या धावपटलावरती बिनबाद 2च्या घरात। राजा 74 अक्कादेवी चॅम्पियन संघाचा संघनायक आहे। येशीदेव दांडा संघाचा संघनायक। टॉस बॉक्समध्ये जाऊ ज्या ठिकाणी आपल्याला आवाज ऐकायला मिळेल अतिश पाटील पागोटे यांचा, ज्या ठिकाणी आपल्याला या सत्राचा टॉस होताना दिसेल। फर्स्ट बॉल पहिल्याच दुसऱ्या मात्र चेंडूवरती आला एक कर्पूस समाचार। चौकार येतोय या प्रतियोगितेतील दुसऱ्या मॅचच्या अगदी दुसऱ्या चेंडूवरती। धावसंख्या धावपटलावरती 2 वधारली 4 वधारली। धावसंख्या धावपटलावरती 6च्या घरात। पुढचा चेंडू शॉर्ट फुल टॉस चेंडू सरळ त्यानं खेळण्याचा प्रयत्न सरळ क्षेत्र निवडला। बॅक टू बॅक बॅटमधून आलेला जतीनच्या बॅटमधील बॅक टू बॅक दुसरा चौकार। खरं तर जशी सुरुवात हवी ना तशी सुरुवात इथं नवीन सेवा टीम करताना दिसतोय आणि अगदी स्मित हास्य आपण पाहू शकाल राजेंद्र घरत यांच्या चेहऱ्यावरती। पहिला चेंडू 2 दुसरा चेंडू चौकार आणि तिसरा चेंडू चौकार। 10 धावसंख्या 3 चेंडूंमध्ये या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहेत। जाऊया प्रेझेंटेशन बॉक्समध्ये एक षटक अगदी 2 चेंडू संपले की थेट आपण टॉसकडे जाणार आहोत। पुढचा चेंडू चौथा चेंडू गोलंदाजी मार्कवरती सज्ज। ओरपीट चेंडू होता, कडा प्रहार करण्याचा सरळ हाताने खेळण्याचा प्रयत्न होता। या वेळेला मात्र चेंडू मिस झाला। निर्धाव चेंडूची मोहर लागली गेली। चौथा चेंडू मात्र निर्धाव होताना दिसतोय। सुरेख खेळ आणि खेळाला सुरुवात असताना 4 चेंडूंचा खेळ संपला। अजूनही 10 धावसंख्या धावपटलावरती आहेत। गोलंदाजी मार्कवरती समित बॅटला ब्रश होऊन चेंडू होता। अपील लाऊडली होता, जोरात अपील होता। या वेळेला मात्र यष्टीरक्षकानं केली थोडीशी चुकी।
शून्य धावसंख्येची मोहर लागली गेली. या षटकातील निर्णायक शेवटचा चेंडू घेऊन येईल समीर. वैयक्तिक पहिलं सांघिक पहिलं षटक घेऊन आला. पंचांच्या डाव्या बाजूनं केअर पॉईंट हॉस्पिटल एंडकडून मारा करतोय. एक मध्यम गतीचा गोलंदाज आहे. मध्यम गतीतून अतिशय निष्णात आणि अतिशय तंत्रशुद्ध गोलंदाजी करताना दिसतोय समीर. हो, बॅक टू बॅक. पहिला चेंडू 2, दुसरा चौकार, तिसरा चौकार, परंतु त्याच्यानंतर 3च्या 3 चेंडू निर्धाव. एक षटकाचा खेळ संपतोय. धावसंख्या धावपटलावरती बिनबाद 10च्या घरात. जाऊया प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये. येस, थँक्यू. मी विनंती करेन सूर्यकांत दादांना की आपण प्रेझेंटेशन बॉक्स एरियामध्ये आपल्या शुभ हस्ते टॉस करण्यासाठी या ठिकाणी यावं. सन्माननीय सूर्यकांत दादा, आपल्या शुभ हस्ते या ठिकाणी टॉस केला जाईल. आपण बघतोय 190 विधानसभेचा आश्वासक चेहरा, संघर्ष योद्धा प्रीतमदादा म्हात्रे यांच्या वाढदिवसानिमित्त होणारी क्रिकेटची स्पर्धा आणि त्याचा एक दैदिप्यमान सोहळा. एका बाजूला आहे दांडा टीम आणि दुसऱ्या बाजूला मोठी जुई. दोन्ही संघांना आपण देऊया शुभेच्छा. इथे आपण कॉल देऊ आणि दोन्ही खेळाडूंना, दोन्ही संघांना सर्वप्रथम या ठिकाणी शुभेच्छा देऊ. हेड इज अ कॉल. हेड नाणेफेक जिंकलेली आहे. काय निर्णय असेल आपला? सर क्षेत्ररक्षण रुपये. एक फार मोठी स्पर्धा. आयोजन कसं वाटतंय तुम्हाला? आयोजन तर एक नंबर होते आम्हाला. या स्पर्धेची आपण तयारी, नुकतीच आपण उरण प्रीमियर लीग मध्ये शानदार गोलंदाजी केली. अगदी प्रत्येकाच्या मनामध्ये तुमची गोलंदाजी बसली आहे. आज एक नवीन शृंखला येते, त्यामध्ये मोठीजी गाव आणि रजनी क्रिकेट स्पर्धा म्हटली तर त्यामध्ये तुमच्या गावाला फार मोठा सपोर्ट असतो. किती लोक आली आहेत तुमच्या समवेत आज? कमीत कमी 90% लोक आलेत. 90% मोठीजी गाव आज रिकामा आहे, कारण प्रीतम दादांच्या या ट्रॉफीमध्ये मोठीजीचा संघ खेळतोय. तुम्हासाठी या ठिकाणी खूप साऱ्या शुभेच्छा. नाणेफेक जिंकल्यानंतर क्षेत्ररक्षण स्वीकारलंय. आयोजनाबद्दल काय म्हणाल? पहिलीच नाईट स्पर्धा आहे उरणमधली आणि सर्वात चांगलं आयोजन आहे पहिल्या स्पर्धेला उरणमध्ये. बरं, या वर्षीचा क्रिकेट हंगाम आपल्या संघाचा प्रवास कसा सुरू आहे प्रमोद? आता प्रवास म्हणजे फायनल वगैरे तसे आम्ही मारलेले आहेत, पण आता अजून बऱ्याचशा मॅचेस बाकी आहेत, डे आणि नाईट, आणि असं चांगलंच खेळायचं आहे अजून आम्हाला. तुम्हाला देखील या स्पर्धेच्या माध्यमातून आम्ही देतोय शुभेच्छा. एका बाजूला असेल दांडा, दुसऱ्या बाजूला असणार मोठीजी. लवकरच हा प्रेक्षणीय सामना प्रेक्षकांच्या भेटीला येतोय. पाहत रहा शेतकरी कामगार पक्ष पुरस्कृत संघर्ष योद्धा प्रीतम दादा चषक. चलूया पंडित सरांचा आवाज ऐकूया. दुसऱ्या षटकातील 2 चेंडूंचा खरपूस समाचार घेतला. पहिल्या चेंडूवरती खणखणीत षटकार आला, दुसऱ्या चेंडूवरती मात्र चौकार येतोय. म्हणजे 2 चेंडूंमध्ये परत एकदा 10. पहिल्या 3 चेंडूंमध्ये पहिल्या षटकामध्ये 10 होत्या, तर दुसऱ्या षटकातील 2 चेंडूंमध्ये 10 येत आहेत. प्रेझेंटेशन बॉक्समध्ये अगदी सांगितलं गेलं मोठी जुईचा कर्णधार अजय 74 अक्कादेवी चॅम्पियन संघाचा की किंबहुना आज जवळजवळ 90% यूथ या ठिकाणी येत आहेत. याला कारण आहे किंबहुना या सार्वत्रिक निवडणुकीत 1267 एवढा मताधिक्य प्रीतम दादांसाठी मोठी जुईमधून दिला. तेवढे चाहते आहेत मोठी जुईमधून, ते आज या ठिकाणी येताना दिसतील. तू मै करता करता डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न असफल ठरला गेला. एक धावसंख्या पलून काढली, एक धावसंख्येबरोबर धाव वदारली गेली. धावसंख्या धावपटलावरती 21च्या घरात. एक षटक 3 चेंडू, जवळजवळ 1.5 षटक या मैदानात नागाव टीमकडून पाहायला मिळतोय. परंतु नवीन शेवा अजूनही जमेची बाजू कोणती असेल समीर सर, राजन सर, तर अजून एकही विकेट फॉलोअप नाही. म्हणजे मोठे फटके घेतील का परत एकदा या ठिकाणी? इथं मात्र चौफेर फटकेबाजी मोठ्या फटकांची होईल का? 6 निशा करताना दिसतोय फलंदाजी मार्कवरचा आहे की जतीन. अतिशय सुरेख मारण्याचा प्रयत्न, दिशा दिली. या वेळेला फाईन लेगच्या दिशेने चेंडू सर येतोय सीमारेषा बाहेर. 24 लाईव्ह फंटॅस्टिक चौकार. षटकातील आतापर्यंत 2 चौकार, 1 षटकार आणि 1 एकेरी. जवळजवळ 15 धावसंख्या 4 चेंडूंमध्ये आणि 10 पहिल्या षटकातील 25 पाव शतक पूर्ण करताना दिसतोय. इथं मात्र नवीन शिवा संघ. जतीन फलंदाजी मार्कवरती सज्ज. आतापर्यंत डाव्या हाताचा फलंदाज कडे प्रहार करताना अतिशय सुरेख मारण्याचा प्रयत्न डीप विकेटच्या दिशेने. चेंडूला फील्ड होतोय का? येस. एक पाहता पाहता दुसरी धावसंख्या रोखली गेली आणि इथं मात्र निश्चितच पाहायला मिळतोय आलेला हा नशिबाचा आणि मिसफील्ड मधून आलेला एक चौकार.
संघर्षातून नवीन शिवा टीमला कारण 79 धावांचं एक भलं मोठं आव्हान पूर्ण करायचं आहे. अतिशय सुरेख मारण्याचा प्रयत्न, या वेळेला मात्र स्क्वेअर लेगच्या दिशेने चेंडू येतोय. या षटकातील मात्र जतीनच्या बॅट मधून आलेला तिसरा चौकार. संख्या धावपटलावरती 33 म्हणजे याच सरासरीने जर वाटचाल केली तर किंबहुना विजयाची सीमारेषा गाठता येईल, विजय संपादन करता येईल. कारण अजूनही एकही सफलता प्राप्त झालेली नाही. या षटकाचा जर विचार केला तर पहिला चेंडू षटकार मारला, दुसरा चेंडू चौकार, तिसरा चेंडू एक, चौथा चेंडू चौकार, पाचवा चेंडू चौकार आणि सहावा चेंडू चौकार. म्हणजे या षटकामध्ये 4 चौकार, 1 षटकार, 1 एकेरी एवढी भली मोठी धावसंख्या प्राप्त केली. पहिलं षटक संपलं होतं, धावसंख्या धावपटलावरती होत्या 10. दुसरं षटक संपतोय, धावसंख्या धावपटलावरती 33च्या घरात. म्हणजे 23 धावसंख्या सध्या खर्च केल्या. आणि या गोलंदाजानं, ज्या गोलंदाजाचं नाव आहे विवेक, गोलंदाजीतून तसं यश संपादन करता आलं नाही. तोच मात्र विवेक, आता त्याच विवेकची जागा भरून काढण्यासाठी गोलंदाजी ट्रॅकवरती फलंदाजानं, कर्णधारानं नवीन आलेला गोलंदाज परत एकदा वैयक्तिक कोट्यातील दुसरं आणि सांघिक कोट्यातील तिसरं षटक हाताळतोय. नाव आहे समीर. जतीन फलंदाजी मार्कवरती असताना चौफेर फटकेबाजी या जतीनची पाहायला मिळाली. ज्याप्रमाणे किंबहुना अपेक्षा होती कर्णधाराला की जतीनला पाठवावं सलामीसाठी, डाव्या हाताचा फलंदाज नवीन शेव्या संघाचा आणि नवीन शेव्याचा मात्र जतीन या ठिकाणी बरसला गेला. ऐन मकर संक्रांतीच्या मुहूर्तावरती प्रचंड मोठी मात्र खेळी या ठिकाणी करताना दिसतोय. आणि आज एका संघर्ष योद्ध्याचा आत्ता काही क्षणानंतरच म्हणजेच बरोबर 16 तारखेला ज्यांचं अभिष्ट चिंतन आहे डीप एक्स्ट्रा कव्हर चेंडू, इथं मात्र निश्चितच झेल भूमीला दान करतो तोपर्यंत एक धावसंख्या पूर्ण केली आणि एक धावसंख्येबरोबर धावसंख्या 1 वधारली गेली. 2 षटक आणि 1 चेंडू म्हणजे 13 चेंडूंचा खेळ संपतोय. धावसंख्या धावपटलावरती 34, लॉस ऑफ विदाऊट विकेट्स. कोणत्याही प्रकारची सफलता नाही, कोणत्याही प्रकारचा घातपात नाही, कोणत्याही प्रकारची जखम नाही नवीन शेवा संघाला. एवढ्या अगदी ताकदीनं समोर 2 हात करताना दिसतोय. परत एकदा आता फलंदाजी मार्कवरती येतोय जतीन. बावीस धाव संख्येवरती खेळतोय जतीन. 5 चौकार आणि 1 षटकार. अतिशय सुरेख ताकदीचा वापर, टायमिंग प्रॉपर, बॅट आणि चेंडू यांचा गोड आवाज आला, समजलं हा निश्चितच चेंडू असेल आर पार षटकार. धावपटलावरती लागल्या गेल्या 1-2 षटकांनी जवळजवळ फक्त 2 चेंडूंचा खेळ संपतोय आणि 40 धावसंख्या अजूनही अर्धा पल्ला या ठिकाणी गाठायचा आहे. उर्वरित तेवढ्याच चेंडूंमध्ये निश्चितच गाठला जाईल का, अजूनही मात्र विजय जवळ नाही. कारण इथे मात्र मोठे फटके जेवढे आलेत या सत्राच्या उत्तरार्धात तेवढेच मोठे फटके येतील का. समीर सारखा उजवा ठरलेला गोलंदाज या वेळेला मात्र परत एकदा मार खाताना दिसतोय मैदानात. का आत्तापर्यंत चेंडू फेकलेत 2 आणि प्रतिस्पर्धी टीमला धावा दिल्यात त्या 7. तो जतीन समीर सोबत. अतिशय सुरेख फाईन लेग क्षेत्र निवडला गेला, जाईल चेंडू सरळ सीमारेषेच्या बाहेर. बॅट मधून आलेला 7वा चौकार जतीनच्या. करू लागला हा जतीन. ज्या जतीनच्या बॅटला सूर गवसला नवीन शेव्याकडून सलामीला खेळणारा जतीन. आत्तापर्यंत चौकार आणि चौकारांची आतषबाजी करताना एक मोठा फटका आला खरा, परंतु त्याच्यानंतर मात्र आता पाहिलं तर तिसऱ्या चेंडूवरती परत एकदा चौकार येतोय. धावसंख्या धावपटलावरती सांग एक पाहायला मिळतोय ती 44.
44 धावसंख्या धावपटलावरती आहे. नीटनेटकं आयोजन असं वाटलं होतं. सलामीला सुरुवातीला पहिला सामना झाला, गोलंदाजाला सपोर्ट करणारी धावपट्टी. यावेळेला गोलंदाजानं उजवी ठरेल का, परंतु त्याच्यानंतर दुसऱ्या सत्रात 2 षटकं राखून विजय संपादन केला. तिसऱ्या सत्राला खरं तर दुसऱ्या मॅचच्या पहिल्या सत्राला सुरुवात झाली आणि 79 धावसंख्या उभारल्या गेल्या. यावेळेला मात्र प्रत्युत्तर करताना वारवर पलटवार करताना नवीन सेवा संघ 2 षटक आणि 3 चेंडूंच्या खेळात 44 धावसंख्या जमा करतोय. अतिशय सुरेख. यावेळेला मात्र निश्चितच चेंडू मात्र जमिनीवरती आदळला. 2 टप्प्यांवरती चेंडूला अडवला जाईल का. 2 धावसंख्या पूर्ण केल्या. धावसंख्या धावपटालावरती 2 न वाढल्या. धावसंख्या धावपटालावरती 46. लॉस ऑफ विदाऊट विकेट्स. अतिशय संथ गतीनं सामना सुरुवातीला सुरू होता. त्याच्यानंतर मात्र विकेट्स आउट विकेट्स फलंदाजांना एक चांगली सपोर्ट करू लागली. चिंट्याचा संघ नागाव, जयदुर्गा, अंबिकावाडी आणि या टीमकडून खेळताना मात्र विकेट हॅट्रिकसाठी DK ग्रुप उरण आणि यांच्याकडून निश्चितच आपल्याला विकेट हॅट्रिकसाठी नकद राशी 2000 रुपयाची धनराशी. चाहते आणि चाहत्यांचं प्रेम या बक्षिसाच्या खैरातीतून दिसून येतो आहे. परंतु इथं निश्चितच ती सुवर्ण संधी साधली जाईल का. तेवढाच मातब्बर फलंदाज जतीन ऑन ट्रॅक. फलंदाजी मार्कवरती सज्ज. क्षेत्र अगोदरच मनातून निवडून ठेवतोय. हलकासा कट करण्याचा प्रयत्न. पॉईंटच्या दिशेत चेंडूला ढकलून देतोय. 1 धावसंख्या पूर्ण करतोय. धावसंख्या 1 न वाढली. धावसंख्या धावपटलावरती 46च्या घरात 47च्या घरामध्ये 47 धावसंख्या धावपटलावरती. या षटकातील शेवटचा चेंडू, निर्णायक चेंडू, लास्ट बॉल घेऊन येईल समीर. वैयक्तिक कोट्यातून 2रं षटक हाताळतोय आणि सांघिक कोट्यातील 3रं षटक हाताळतोय समीर. पंचांच्या डाव्या बाजूनं केअर पॉईंट एंडकडून मारा करतोय. अतिशय सुरेख स्टेडिट. चेंडू सरळ पाठवला जातोय. सीमा रेषेच्या आर पार थेट फिरकावला जातोय. 6 धावांसाठी अगदी जमिनीला पॅरलल षटकार. संपला जातोय आणि 18 चेंडूंमध्ये 53 धावसंख्या उभा करतोय नवीन सेवा संघ. या नवीन सेवेच्या मात्र 53 धावांमध्ये जतीन खेळतोय 35 या धावसंख्येवरती 35. खरं तर या ठिकाणी आपल्याला हॅट्रिक पाहायला मिळाली षटकारांची पहिल्याच इनिंगमध्ये किंबहुना सेकंड मॅचला. इथं मात्र निश्चितच अर्धशतकी खेळीसुद्धा पाहायला मिळेल का. किंबहुना जर आपण धावपट्टीचा विचार केला तर ती गोलंदाजांसाठी जरी आयोजकांनी पूरक बनविलेली असेल तरी आउट विकेट आणि जर अगदी आखूड मात्र हा मैदान आपल्याला पाहायला मिळतो जिथं निश्चितच मोठे फटके. कारण नाईट टुर्नामेंट्स खेळताना या वेळेला मात्र मैदान थोडंसं आपल्याला तसं बनवावं लागतोय. याचा पुरेपूर विचार करून आयोजकांनी धावपट्टी आणि मैदान या डे नाईट टुर्नामेंटसाठी सजवलेलं आहे. किंबहुना आता थोडासा ड्यू फॅक्टर असेल, या वेळेला दव असेल, त्याबरोबर आउट विकेटवरती असणारं गवत. याच्यामध्ये आपण ज्या वेळेला मोठे फटके खेळण्याच्या नादात किंबहुना फसला जाईल का, अशा प्रकारची गोलंदाजी होईल का. कारण आत्ता उर्वरित 12 चेंडू आणि 12 चेंडूंमध्ये 26 धावांची आवश्यकता निर्णायक विजयासाठी. हर्षद ऑन ट्रॅक. गोलंदाजी मार्कवरती जयदुर्गा नागाव संघाकडून येतोय हर्षद. वैयक्तिक पहिलं, सांघिक 4थं षटक हाताळतोय. समीकरण असणार आहे जतीन 12 चेंडू 26 धावा. 26 धावा 12 चेंडू. काय होणार या वेळेला 1 विकेट की लगेचच प्रेशर दबाव निश्चितच प्रतिस्पर्धी टीमकडे येईल. तसं करणार का. कारण तेवढाच एक मातब्बर गोलंदाजी ट्रॅकवरती जयदुर्गा नागाव संघाकडून हर्षद. मोठमोठ्या टुर्नामेंट्स, त्या टुर्नामेंट्सला आपल्या टीमला ग्रामीण स्तरावरती कैक वेळा विजयाचा तारणहार ठरलेला हा हर्षद गोलंदाजीतून या वेळेला कमबॅक करेल का. फ्रंट फुटला आपल्या टीमला घेऊन येईल का. डाव्या हाताचा गोलंदाज आणि मी म्हटलं होतं त्याच पद्धतीनं गुड लाईन स्पॉटवरती चेंडू फेकला. चेंडू मात्र काही जतीनला समजला नाही. दुविधा मनामध्ये निर्माण झाली जतीनच्या. हा स्ट्रेट टाकू की निश्चितच स्क्वेअर लेग घेऊ. या वेळेला मात्र मनानं विचार घेता घेता चेंडू मात्र थेट विसावला यष्टरक्षकाच्या हातात.
अतिशय सुरेख. या वेळेला मात्र परतावं लागेल. मी म्हटलं होतं की जतीन होणार बॅक टू पॅव्हिलियन. होता जवळजवळ मला वाटतोय 35 धावसंख्येवरती जतीन परतला जातोय आणि 35 धावसंख्या स्वतःच्या खात्यात घेताना 6 चौकार आणि त्याचबरोबर 2 षटकार ज्याच्या स्वतःच्या अगदी नावावरती असावे अशा प्रकारची खेळी करणारा जतीन मात्र आपल्या डगआउटमध्ये खेळाडू कक्षामध्ये परतताना दिसतोय. खरं तर विजयाची परिसीमा या ठिकाणी अगदी होत असताना निश्चितच एक चांगल्या प्रकारचा खेळ पाहायला मिळाला. त्याचं कौतुक टाळ्यांच्या गजरात त्यांच्या डगआउटमध्ये होताना दिसतोय. त्याची जागा भरून काढण्यासाठी नवीन फलंदाज अनुज. हर्षद ज्याच्या बॅटमधून अनुजच्या आता परत एकदा तशीच फलंदाजी पाहायला मिळेल का, कारण हा सुद्धा एक डाव्या हाताचा फलंदाज. नवीन सेवा संघाचे खासियत आहे किंबहुना बरेचसे डाव्या हाताचे फलंदाज आणि गोलंदाज या टीममधून पाहायला मिळत आहेत. तोच अनुज. तर हर्षद फलंदाजी गोलंदाजी मार्कवरती सज्ज. अतिशय सुरेख. उंची जास्त लांबी कमी. इथं मात्र निश्चितच तिन्ही क्षेत्ररक्षक 1 धावसंख्या पळून काढली. 1 धावसंख्या बरोबर धावसंख्या बदारली. धावसंख्या धावपटलावरती 54 54च्या घरात 1 धावसंख्या आली. जतीन सारखा एक मोहरा गारद झाला. त्याची जागा भरून काढण्यासाठी आलेला अनुज या ठिकाणी फसला होता. जतीनला ज्याप्रमाणे क्षेत्ररक्षण सजवलं होतं तसंच क्षेत्ररक्षण ठेवलं किंबहुना क्षेत्ररक्षणामध्ये बदल केला असता तर इथं मात्र झेल प्राप्त करता आली असती. तसं काही झालं नाही. इथं मात्र 1 धाव पूर्ण झाली. धावसंख्या धावपटलावरती 1 बाद 54. 9 चेंडू 25 धावांची आवश्यकता. आता समीकरण मात्र वाढू लागलं. दोलायमान सामना होता. कधी कधी झुकायचा नवीन सेवा संघाकडे. आत्ता मात्र हर्षद गोलंदाजी ट्रॅकवरती आल्यानंतर अतिशय सुरेख. या वेळेला मात्र ऑफस्टिकच्या बाहेरून जाणारा चेंडू क्वालिफाईड पंच हेरतायत. अवांतर घोषित करतायत. स्वायर मारा घोषित करतायत. अवांतर 1 धावसंख्येमध्ये भर पडतोय. संघ पोहोचतोय 55 55च्या घरात. आता 9 चेंडू 24 धावांची आवश्यकता निर्णायक विजयासाठी. 9 to 24 समीकरण येऊन थांबलंय. अतिशय सुरेख ताकदीचा वापर डीप मिड विकेटच्या दिशेनं भिरकावला. हा आलेला एक आसमानी गगनचुंबी षटकार. धावपट्टीवरती धावा येतील का, परंतु आपण आता पाहिलं ताकदीचा एवढा वापर नव्हता. टायमिंग प्रॉपर साधला गेला आणि सरळ चेंडू गेला सीमारेषेच्या अगदी आरपार. 6 धावांसाठी समीकरण बदललं गेलं. 8 चेंडू 18 धावांची आवश्यकता निर्णायक विजयासाठी असेल. सलामीसाठी आलेला सलामीवीर ज्याचं नाव निशिकेत. आता मात्र या ठिकाणी जतीनसारखी फलंदाजी आपल्या टीमसाठी म्हणजे या स्पर्धेमध्ये आपल्या टीमचं अस्तित्व टिकवून ठेवायचं असेल तर असे मोठे फटके घेणं स्वाभाविक आहे. निशिकेशला अतिशय सुरेख मांडण्याचा प्रयत्न होता. यावेळेला फटका जरी फसला असेल. विनीत पाटील उद्योजक यांचं शुभागमन या ठिकाणी आहे. प्रथमतः विनीतजी आपलं मनस्वी मी आयोजकांच्या वतीनं सहर्ष लाल सलाम करतोय, स्वागत करतोय या मंचावरती. इथं मात्र 1 धावसंख्येचा निर्वाला झाला. 1 धावसंख्येबरोबर धावसंख्या धावपटलावरती 62 62 धावसंख्या धावपटलावरती 62 या षटकातील निर्णायक शेवटचा चेंडू. लास्ट टू गो हर्षल. आणि मी सांगितलं की अगदी हर्षल ग्रामीण स्तरावरती कैक वेळा नागाव टीमसाठी तारणार ठरला. एक गोल्डन षटक फेकणार एक डाव्या हाताचा गोलंदाज या वेळेला उजवा ठरताना दिसतोय आपल्या टीमसाठी. अनुज अतिशय सुरेख ताकदीचा वापर. टायमिंग प्रॉपर साधला गेला आणि अनुजच्या बॅटमधून आलेला एक देखणा षटकार. धावसंख्या धावपटलावरती पाहायला मिळत आहेत. 62 धावसंख्या असताना एक षटकार लगावला.
थेट 68 धावसंख्या धावपटालावरती पाहायला मिळत आहेत आणि आत्ता मात्र जवळजवळ 6 चेंडू आणि 11 धावांची आवश्यकता असेल. 6 चेंडू 11 धावा जवळजवळ हा पल्ला पार करत आलेत. जतीननं मात्र मार्ग मोकळा करून ठेवला होता. मोठे फटके घेतले, स्कोरला अगदी जवळजवळ आणून अनुज गेला. अनुजच्या बॅटला सूर गवसला होता. पहिला चेंडू 1 आली, परंतु त्याच्यानंतर मात्र अनुजच्या बॅटमधून आलेला षटकार, एक देखणा षटकार पाहायला मिळाला. धावसंख्या झपकन वधारली गेली. धावसंख्या धावपटालावरती पाहायला मिळतोय एक बाद 68च्या घरात. उर्वरित 6 चेंडू विजयासाठी 11 धावांची आवश्यकता आहे. निर्णायक विजयासाठी असेल. स्लॉगोर हानामारीचं षटक. खरं तर हानामारीचं षटक म्हटलं तर काटेरी मुकुट या वेळेला अगदी कुणाच्या हातात चेंडू दिला गेलाय. चिंट्या रेड्डी, हा सुद्धा चिंट्या रेड्डी तारणहार ठरलाय. अंडरआर्म स्पर्धेमध्ये कैक वेळेला आपल्या टीमला विजयी प्राप्त करून देणारा चिंट्या या वेळेला अगदी छोटा पॅक बडा धमाका. नागाव टीमकडून चिंट्या रेड्डी 6 चेंडू 11 धावा आणि या वेळेला मात्र फलंदाजी मार्कवर निशिकेत गुड्डू. वैयक्तिक पहिलं, सांघिक शेवटचं षटक, 5वं षटक. अतिशय सुरेख फुल टॉस चेंडू होता. फाईड लेगच्या दिशेनं चेंडूला ट्रॅव्हल केला. धाव या वेळेला मात्र निश्चित आपल्या बॅटमधून आलेला आहे. खणखणीत चौकार. चेंडूंमध्ये आता मात्र 7 धावांची आवश्यकता निर्णायक विजयासाठी असेल. 30 चेंडूंमध्ये 80 धावा चेस करताना गोलंदाजीला सपोर्ट करणारी धावपट्टी या वेळेला मात्र मार्ग मोकळा करून ठेवला होता जतीन नवीन शिवा टीमसाठी. इथं मात्र नशिकेत गुड्डू अतिशय सुरेख, टायमिंग प्रॉपर आहे. झेल खाली क्षेत्ररक्षक करणार नाही चुकी, चुकीला माफी नाही, परतावं लागेल. सलामीचा सलामीवीर गुड्डू. बॅक टू पॅव्हेलियन. तर प्रत्येक व्यक्ती पहिल्यांदा मनात हारतोय, नंतर मैदानात हारतोय. चौकार आला खरा, त्याच्यानंतर असं वाटलं की विजयाची सीमारेषा दूर जाईल का, आणि येस खेळाडू लगेचच आपण ट्रॅव्हल व्हायचं आहे. बाद झालेला खेळाडू जवळजवळ सीमारेषेपर्यंत येतोय, तोपर्यंत आपल्याला टाईम अलर्ट करणं गरजेचं आहे. आणि अगदी 90 सेकंदामध्ये आपला खेळाडू जर क्रीजवरती पोहोचला नाही तर जाऊया परत एकदा. आपण पाहू शकाल समीर सर चहूबाजूला नजर फिरवली तर मोठी जुईचा सामना पाहण्यासाठी असणारे किंबहुना आत्ता इथे 500हून अधिक किंवा किंबहुना 300पेक्षाही जास्त तरुण या ठिकाणी आपल्याला पुढचा सामना पाहायला असणारी गर्दी आहे. प्रेक्षक दर्दी हवा, नुसती गर्दी असून फायदा नाही. आणि अगदी ही सर्व मात्र प्रेक्षक क्रीडारसिक या सामन्याचा आस्वाद घेण्यासाठी येत आहेत. समीकरण येऊन थांबलंय. 4 चेंडू आणि 6 धावांची आवश्यकता निर्णायक 7 धावांची आवश्यकता निर्णायक विजयासाठी. अतिशय सुरेख फटका होता. फटका मात्र फसला गेला. लॉंग ऑनच्या दिशेनं असणारा क्षेत्ररक्षक, या क्षेत्ररक्षकानं केली नाही चुकी, परतावं लागलं गुड्डूला. निशिकेतला मात्र बॅक टू पॅव्हेलियन. 4 चेंडू 7 धावांची आवश्यकता निर्णायक विजयासाठी. चिंट्या रेड्डी ऑन ट्रॅक, गोलंदाजी मार्कवरती सज्ज, सक्षम. या वेळेला सक्षम. आणि पाहिलं या टीमचं कसं वैशिष्ट्य आहे समीर सर, की नवीन शेवाट टीम ही डावखुऱ्या हाताच्या फलंदाजांसाठी अगदी नावाजलेली टीम आहे. किंबहुना येणारा बहुतांश खेळाडू डावे असतील. आडव्या पट्ट्यात खेळण्याचा प्रयत्न होता. मनगटाच्या साह्यानं टोलविण्याचा प्रयत्न, कमरेच्या साह्यात वाकून. या वेळेला मात्र निश्चितच इशारा दिला जातोय गोलंदाजाला. एक निश्चितच बिमरसाठी इशारा दिला जातोय. परंतु पाहू शकाल क्वालिफाईड ऑफिशियल्स आहेत. खरं तर महाराष्ट्र पंच असोसिएशनमधून MCAला अनेक वर्ष काम केलेले पंच सुरेशजी म्हात्रे रिव्ह्यू आहे. या ठिकाणी मात्र टीव्ही अंपायर चला तुम्हीच आपण पाहू शकाल ऑन स्क्रीनवरती
व्हाईटसाठी ना हाईट. फेअर डिलिव्हरी फील्ड डिसिजन या ठिकाणी आपण पाहू शकाल टी व्ही अंपायरकडून. आणि आज दरम्यान अतिशय छान इथं मात्र आपल्याला आता चेंडू पाहायला मिळत आहेत 3 आणि विजयासाठी धावा आवश्यक असतील 7. अतिशय सुरेख गोलंदाजी मार्कवरती असणारा गोलंदाज चिंट्या रेड्डी सध्या 2 हात करताना दिसतोय. आपली कसब आपली कसरत या वेळेला निश्चितच पणाला लावताना दिसतोय नागाव टीमसाठी चिंट्या. सक्षमसाठी अप्रतिम. इथे मात्र आपण पाहू शकाल डायरेक्ट हिट धावचीच्या स्वरूपात आणि निश्चितच क्रीज सोडली नव्हती दोन्हीकडून क्रीज. आणि हा आंतरराष्ट्रीय स्तरावरच्या खरं तर त्या नियमाचं पालन करणं गरजेचं आहे. वेळ दौडू नका किंबहुना या सामन्याला अतिरिक्त वेळ खर्च होऊ लागला आहे. समीर सर 79 धावांचा पाठलाग करताना आत्ता मात्र इथं निर्धाव चेंडूची सांगता झाली. निर्धाव चेंडूची सांगता झाल्यानंतर 2 चेंडू 7 धावा. या चेंडूवरती चित्र स्पष्ट होईल का? कंपल्सरी चेसिंग स्पर्धेचा नियम असेल आणि कंपल्सरी चेसिंग असताना निश्चितच 2 चेंडू 7 धावांची आवश्यकता निर्णायक विजयासाठी आहे. संकटमोचक ठरेल का हा चिंट्या रेड्डी ज्यांना आत्तापर्यंत 4 चेंडू फेकलेत. पहिला चेंडू चौकार आला ज्या वेळेला धावसंख्या अपेक्षित होत्या 11 आणि तिथं मात्र 4 चेंडूंच्या दुसऱ्या चेंडूवरती स्वतःच्या वैयक्तिक कोट्यातील पहिल्या आणि सांघिक कोट्यातील 5व्या षटकातील दुसऱ्या चेंडूवरती जेलच्या स्वरूपात एक सफलता प्राप्त केली जतीनच्या गुड्डूच्या स्वरूपात. तिसरा चेंडू निर्धाव, चौथा चेंडू निर्धाव. चला पंच टाइम अलर्ट आहे. जवळजवळ 1.25 तास हा सामना खर्च करतो आहे. तर इथं मात्र आपण पाहू शकाल 2 चेंडू 7 धावा 7 धावा 2 चेंडू वैयक्तिक कोट्यातील पहिलं सांघिक कोट्यातील आणि लगेचच सामना कुणी जिंकला हरल्यानंतर हस्तांदोलन करून सेकंड करूनच मैदान सोडायचं आहे. किंबहुना दोन्ही टीम बाहेर येत आहेत न येत आहेत तो लगेचच अजय 74 अक्कादेवी चॅम्पियन या संघानं मैदानाचा ताबा घ्यायचा आहे. जाऊया परत एकदा मैदानाकडे. 2 चेंडू 7 धावा रंगतदार सामना. दोन्ही वेळेला खरं तर दोन्हीकडे झुकणारा सामना या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतो आहे. वैयक्तिक कोट्यातील पहिलं आहे आणि सांघिक कोट्यातील खरं तर हे शेवटचं षटक स्लॉगर हाणामारीचं षटक. 2 चेंडू 7 धावा सक्षम ऑन ट्रॅक. अतिशय सुरेख मारण्याचा प्रयत्न इथं मात्र आपल्याला पाहायला मिळतो आहे. 1 धावसंख्या पूर्ण केली 1 चेंडू 6 धावा. ती ताकद आहे खरं तर या अनुजमध्ये. ज्या अनुजला स्ट्राईक दिलंय खरं तर विश्वास आहे आत्मविश्वास आहे या अनुजवरती आणि त्याच्यामुळेच किंबहुना असं असावं की 2 चेंडूंमध्ये 7 धावसंख्या असताना 1 धावसंख्या. चला 1 चेंडू 7 धावा 6 धावा कंपल्सरी चेसिंग स्पर्धेचा नियम आहे. आणि गोलंदाजासाठी जर ही मॅच हा 1000 रुपये. जर हा सामना चिंट्या रेड्डीनं जिंकविला तर डीके ग्रुप उरण यांच्याकडून 1000 रुपयाची धनराशी असणार आहे. सामना आवडला असेल तर सर्वांनी जोरदार टाळ्यांचा प्रतिसाद द्यायचा आहे. 79 धावांचा पाठलाग करताना 35 धावांची उंच पुरी खेळी करणारा जतीन जेव्हा परतला परत एकदा हा आलेख कुठेतरी डाऊन झाला खाली आला. परत एकदा त्या ठिकाणी अनुज आला. अनुजनंही फारी सांभाळली नंतर सक्षम आला. इथं मात्र परत आपल्याला पाहायला मिळतोय तोच अनुज. आतापर्यंत 3 चेंडू फेस झालाय 2 चेंडू आणि 2 चेंडूंमध्ये 7 धावसंख्या जमा केल्यात. षटकार आलाय खरा. येस खरं तर 10 सेकंदांचाच कालावधी असेल तुम्हाला DRS साठी. महत्त्वपूर्ण सूचना आहे. येस सिली पॉईंटला असणाऱ्या क्षेत्ररक्षकाला एक महत्त्वपूर्ण सूचना आहे. खरं तर
लाईफ इज मोस्ट इम्पॉर्टंट. तुमच्यासाठी अशा स्पर्धा कित्येक येतील. अतिशय सुरेख अप्रतिम. या वेळेला मात्र अनुजला थांबवून ठेवलं. चिंट्या रेड्डी तारणहार ठरला नागाव टीमचा. ज्या चिंट्या रेड्डीनं कैक वेळेला सामने विजयी केलेत, परतावं लागलं. या वेळेला मात्र या दोन्ही फलंदाजांना इथं मात्र विजयी संघाचं अभिनंदन आणि परास्त झालेल्या टीमला परत एकदा पुढच्या टुर्नामेंटसाठी कॉम्बॉक कडून दिल्या जात आहेत शुभेच्छा. नकद राशी 1000 रुपये चिंट्या रेड्डीसाठी असतील. वैयक्तिक कोट्यातील खरं तर पहिला आणि सागिक कोट्यातील एक काटेरी मुकुट डोक्यावरती घेऊन गोलंदाजीसाठी आलेला चिंट्या रेड्डी अतिशय सुरेख भेदक गोलंदाजी. पहिला चेंडू चौकार, दुसरा चेंडू विकेट्स, तिसरा चेंडू निर्धाव, चौथा चेंडू निर्धाव, पाचवा चेंडू आणि तशा प्रकारे 6वा चेंडू. अप्रतिम गोलंदाजी. गोलंदाजी आवडली असेल तर जोरदार टाळ्यांचा प्रतिसाद या टीमसाठी. आणि आपण पाहूया आता चिंट्या रेड्डी त्याच आनंद उत्साहात येताना दिसतोय. जाऊया अजय 74 अक्कादेवी मोठी जुई. अक्कादेवी चॅम्पियन मोठी जुई संघ मैदानाचा ताबा घेतोय आणि